सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. सो आता मी मठात चालले. चला तर पटकन रेडी होऊया. तर स्वामींचा प्रकट दिन दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. स्वामी प्रकट झाले 1856 तर स्वामी अक्कलकोट येथे प्रकट झालेले आणि ते दत्तात्रयांचे तिसरे पूर्वावतार मानले जातात. तर आमच्या भांडूपच्या मठात हे छोटेसे प्रकट दिन खूप उत्साहाने साजरा केला जातो. तर मी आता तिथेच चालले, तुम्ही पण चला माझ्यासोबत. तर मी अशी छानशी छोटीशी चंद्रकोरची टिकली लावून तयार झाली आणि निघाली स्वामींच्या दर्शनाला. तर स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी मी जराशी अशी गोड गोड तांदळाची खीर बनवलेली. तर ह्या दिवशी स्वामींसाठी खूप जण नैवेद्य आणतात. असे स्वामींसमोर नैवेद्य ठेवले जातात. खूप प्रकाराचे नैवेद्य असतात इकडे. दर्शनाला खूप अशी मोठी लाईन असते. तर स्वामींच्या दर्शनापर्यंत पोहोचेपर्यंत मी तुम्हाला स्वामींची प्रकट दिनाची कथा ऐकवते. तर श्रीशैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे. तिथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्ष एका जागेवर तपश्चर्या केलेली. खूप वर्ष तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती झाडे, वेली आणि मुंग्याचे भले मोठे वाळू तयार झाले होते. एकदा उद्धव नावाच्या लाकूड तोड्या तिथली झाडे आणि ते वाळू तोडून साफ करत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागलं. ते जागृत झाले आणि वाळूतून बाहेर आले. अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूड तोडा तर खूपच घाबरला होता आणि क्षमा याचना करायला लागला. स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले. आता या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवरती कृपा करायचे ठरवले. श्रीशैलमहून ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले. तेथेच त्यांनी त्यांचे दीर्घकाळ वास्तव होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते, भीती आणि संकटांवर मात करायचा विश्वास देते. स्वामी समर्थ